समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. रिक्षावाल्यांना फक्त पालकमंत्री न्याय देऊ शकतात म्हणून आम्ही रिक्षाच्या काय करायचं? दर वाढलाय, ते अचानक वाढलाय. आता म्हणजे पंपवाल्याने नाही, मी आता बैठक घेतली. काल 85 डायरेक्शन मी बैठक घेतली त्यांची. आता तो दर त्यांच्याकडे त्यांना ठरवून दिलेलाच दर आहे ना, त्यांनी काही वाढवलेलं नाही दर. पण अचानक एवढा वाढला फ्लो मध्ये 54चा 100 मी पुरवठा अधिकाऱ्याने सांगतो. जर तो दर कमी केला तर. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराजे देसाई साहेब यांची सातारचे सर्व रिक्षाचालकांसोबत आम्ही LPG गॅस वाढीसंदर्भात भेट घेतली. पालकमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिलं की 54 रुपयेचा LPG गॅस आता 100 रुपयेवरती गेला आहे. आणि आदरणीय आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे रिक्षाचालकांना नक्कीच दराबाबत न्याय मिळवून देतील. आणि हेच सांगण्यासाठी सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना मी भेटलो आणि पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की मी दरासंदर्भात पुरवठा अधिकाऱ्यांशी बोलून घेतो आणि सर्वसामान्य रिक्षाचालकांना न्याय देण्याची भूमिका आदरणीय शंभूराजे देसाई साहेबांनी दाखवलेली आहे. रिक्षाचालक की असं कुठं तुम्हाला निदर्शनात आलं की रिक्षाचालक आणि मालक कुठल्या नियमाचं पालन करत नाही? खरं पाहता सर्वसामान्य माणसांसाठी काम करणारी जर यंत्रणा कुठली असेल तर ती रिक्षाचालक आणि मालकांची आहे. दर भाडी वाढ झाल्यानंतर सामान्य माणूस रस्त्यावर आता जर रिक्षावाला एलपीजीचा गॅसच जर डबल किमतीनं झाला तर आता त्यांनी त्याच्या खिशातनं घरदार विकून त्याचा दर कमी करायचा का? आता हा जो LPGचा गो गॅस नाही का, जो पंप आहे आपला बॉम्बे रेस्टॉरंटला, इथं डबल दरवाढ झालेले आहे. खरं पाहता पुण्यामध्ये दरवाढ तेवढी नाही आहे, कोल्हापूरला पण दरवाढ कमी आहे. पण आता रिक्षाचालक सर्वसामान्य लोकांना खिंडीत अडवून जबरदस्तीनं खंडणी पंपवाले वसुली करतात. दरवाढीचं कारण काय सांगितलं जाते? आता सगळ्यांनाच माहिती आहे परिस्थिती काय झाली. आम्ही काय करू शकतो? समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा.